हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मी आहे शिवानी आणि जसं की तुम्ही माझ्या आधीची व्हिडिओ पाहिली असेल तर तुम्हाला नक्की माहीत असेल की मी 30 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे मेहंदी शिकायचा. कारण जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला मेहंदी काढायला थोडं पण जमत नाही, पण मला आता मेहंदी काढायला शिकायचं आहे. तर त्याच्यासाठी मी ही सुरुवात केलेली आहे की 30 दिवसामध्ये घरच्या घरी मेहंदी काढायचा प्रयत्न करूया, जेवढी जमेल तेवढी. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल मी 30 दिवसामध्ये कोणते कोणते डिझाईन शिकले किंवा मी कोणते कोणते डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रॅक्टिसही केली. तर माझ्या चॅलेंजची तशी की शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा लाँग व्हिडिओमध्ये असे दोन्ही मिळून मी 7 दिवसाचे माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेलेच आहे. तर नक्की तुम्ही ते व्हिडिओही पहा आणि पहा. आणि आज मी फुल हँड मेहंदीचा व्हिडिओ टाकणार आहे आणि हा माझा फर्स्ट आहे. जसं की पहिला पण व्हिडिओ टाकला होता, पण त्याच्यात मी पेन्सिलनं काढलेली होती डिझाईन फुल हँड मेहंदीवर, फुल हँडवर. तर आज मी मेहंदीच्या कोननी फुल हँडवर डिझाईन काढते आहे फर्स्ट टाईम. तर नक्की पहा आणि जमलं तर नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि कमेंट पण नक्की करा. तर इथं तर मी काढायला सुरुवात केलेलीच आहे. तर आज माझ्या चॅलेंजच्या 30 दिवसामधला म्हणजेच डे 7 आहे. तर डे 7ला मी डमरूची पण डिझाईन काढलेली आहे आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. आणि त्याच्यातच मी सांगितलं होतं की मी डे 7ची फुल हँड मेहंदीची पण डिझाईन टाकणार आहे, पण उद्या टाकणार आहे असं. आणि मी आज तो व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, जसं की तुम्हाला दिसतं आहे. तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जमलं तर शेअर पण करून द्या, आवडलं असेल तर. आणि तुम्ही फर्स्ट टाईम काढते म्हणून जसं जमेल तसं मी ट्राय करते फुल हँड कवर करण्याचा. आणि 30 दिवसानंतर तुम्हाला कळेलच की मला किती प्रमाणात मेहंदी जमली किंवा काहीच नाही जमली किंवा मला प्रॅक्टिस करायची गरज आहे का नाही म्हणून. तशी तर मला प्रॅक्टिस करायची खूप गरज आहेच, पण मी जसं मला वेळ भेटतो आहे तसं मी ट्राय करते, कारण दुसरे पण कामं असतात घरामध्ये. आणि तसं की 30 दिवसानंतर मला जर नाहीच जमली किंवा माझी फिनिशिंग तर माझी तशी थोडीफार आहेच, चांगली नाही आहे. तरी मी प्रयत्न करते. तरी पण जर नाही जमलं 30 दिवसामध्ये मला मेहंदी काढायचं, तर मी नक्की क्लास लावणार आहे. आणि मला क्लासमध्ये पण काय काय जे जे मी शिकवणार आहेत, जे जे मला शिकवलं जाईल किंवा मी लावल्यानंतर, तर त्याचे पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर नक्की टाकल. तर ते पण तुम्हाला जर पाहिजे इच्छा असेल, जेणेकरून तुम्हालाही फायदा भेटेल आणि तुम्हालाही कळेल की क्लासमध्ये काय शिकवले जाते, कोणत्या डिझाईन मी शिकले आणि माझी फिनिशिंग कशी झाली कशी नाही. तर मी या 30 दिवसानंतर नक्की क्लास लावणार आहे, जेणेकरून माझ्या हाताला फिनिशिंग येण्यासाठी. तर त्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या क्लासमध्ये जसं मी या 30 दिवसामध्ये दररोज एक व्हिडिओ टाकलेला आहे, तसंच मी दररोज ज्या ज्या डिझाईन मला शिकवलं जाईल त्या त्या डिझाईनचा मी नक्की घरी आल्यावर त्या डिझाईनचा मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत जाईन, जेणेकरून तुम्हालाही कळेल की क्लास लावल्याचे फायदे काय आणि मनाने शिकलेल्याने किती फरक पडतो आणि क्लास लावल्याने किती फरक पडतो. तसं तर मला क्लास लावायचाच होता, पण थोडी बहुत आपल्याला मेहंदी यायला पण पाहिजे. त्याच्यासाठी मी पहिले 30 दिवसाचा चॅलेंज घेतलेला आहे, जेणे घरच्या घरी तेवढं होईल जेवढं होईल तेवढं शिकावं म्हणे, आणि जेणेकरून क्लासमध्ये मला थोडं सोपं जाईल करण्यासाठी. आणि अजून छान छान डिझाईन शिकण्यासाठी मला क्लास लावण्याची गरज आहेच. तर मी नक्की ते लावणारच आहे, पण या 30 दिवसाच्या चॅलेंजनंतर. आणि त्याच्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अलग अलग डिझाईन पाहण्यात मिळेल. आणि मी आता दररोज किंवा 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी मी एक फुल हँड मेहंदी काढण्याचाही प्रयत्न करणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. जसे शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करते, तसेच मी आता हे फुल हँड मेहंदीचे पण लाँग व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे, अलग अलग डिझाईनचे. तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. इथं माझी फुल हँड मेहंदी झालेली आहे, नक्की पहा तुम्ही आणि याचं फायनल लुक पण पहा. तर माझ्या अपेक्षेप्रमाणे तर त्याच्यापेक्षा तर बरेच चांगली मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पहा.
थँक्स फॉर वॉचिंग गाईज. भेटू पुढच्या व्हिडिओ.